नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मेहकरीची दिंडी पुण्यात विसवली, पंढरीच्या पांडुरंगांच्या दर्शनाची आस लागली। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरी तालुक्यातील आश्रमातील बालवारकरी यांना बरोबर घेऊन अनेक गावातील वारकरी माता भगिनी या दिंडीत सहभागी झालेले आहेत। गेली अनेक वर्षांची या दिंडीची परंपरा असल्याचे सांगण्यात येतं। ही दिंडी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचत असते। श्रीगोंदा तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते दादाराम ठवाण यांच्या पुण्यातील फुगेवाडी येथील निवासस्थानी मेहकरीची ही दिंडी दुपारचे भोजन व विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ होत असते। या उपक्रमात धवान परिवाराचे सर्व सदस्य, मित्र, नातेवाईक हे सम्मिलित होत असल्याचे चित्र दिसते। दिंडी प्रस्थान समयी सर्व महिला मंडळी व खुद्द दादाराम ठवाण यांनी फुगडीचा आनंद लुटला। रामकृष्ण हरी च्या गजरामध्ये ही दिंडी मुख्य पालखी सोहळ्यात सहभागी झाली। यावेळी या दिंडीचे चालक हरिभक्तपरायण सहदेव महाराज यांनी दिंडीविषयी माहिती दक्ष टाइम्स 24 लाईव्हला दिली। रामकृष्ण हरी, मी हरिभक्तपरायण सहदेव महाराज ठाकरे, श्री खंडेराज बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था संचालित अनाथ आश्रम साबरा, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथून ही दिंडी कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानोबाराय पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर या दिंडीमध्ये सहभागी होत असते। आम्ही 27 तारखेला आमच्या मेहकरीतून आळंदीकडे प्रस्थान केलं आणि आज दर मुक्काम करत आजचा दुपारचा जो विसावा आहे तो या फुगेवाडीमध्ये आदरणीय हरिभक्तपरायण दादाराव साहेब चव्हाण यांच्याकडे आज दुपारचा विसावा आणि अन्नदान असतं। असंच दर मुक्काम करत आम्ही आषाढीपर्यंत पंढरपुरात आदल्या दिवशी आम्ही पंढरपुरामध्ये पोहोचत असतो। त्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण सुनील महाराज गाडीकर असतील, नामवंत बरेचसे कीर्तनकार मंडळी आहे, गायक वादक आहे आणि ही सर्व मुलं आमच्या आश्रमातीलच आहेत। आमच्यासोबत बालवारकरी आता 45 जण आहेत आणि कमीत कमी इतर वारकरी जे आहेत ते 200-250 वारकरी आहेत। त्यामध्ये 150 महिला आहेत आणि 100 पुरुष मंडळी आहेत आणि आमच्या मेहकर तालुक्यामधून कमीत कमी 4-5 गावं या दिंडीला पंचक्रोशीला जोडलेली आहेत। ज्या काही भाविक भक्तांना वारी करायची इच्छा असेल किंवा द्रव्याच्या अभावी ते वारी करू शकत नाहीत, त्यांनी आतापासून आमच्या संघ संपर्क साधावा। माझा नंबर आहे 88 88 25 35 99 आणि दादानं सांगितलं त्या न्यायाप्रमाणे पुढच्या वर्षी आम्ही असा एक संकल्प केलेला आहे, फक्त वारकऱ्याला फक्त गाडी भाडंच लागेल, विशी कोणत्याही प्रकारचा 1 रुपयासुद्धा लागणार नाही। रामकृष्ण। पालखी सोहळ्यामध्ये सम्मिलित झाल्यानंतर पाऊस, पाणी, ऊन, वारा याकडे पाठ फिरवत ही वारकरी मंडळी विठुरायाच्या दर्शनाची आस मनाशी बाळगत वय, आजारपण, घरदार विसरत पंढरीच्या दिशेने चालत असतात। यांचे सेवेसी पोलीस अधिकारी, कर्मचारी, महसूल व आरोग्य प्रशासन दक्ष असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं। शहरातील सर्व राजकीय मंडळी, भगिनी या सुद्धा यामध्ये कुठेही मागे राहत नाहीत असं चित्र प्रत्येक ठिकाणी पाहावयास मिळतं। पिंपरी चिंचवड महानगरपालिका असू देत किंवा सर्वच खासदार, आमदार, छोटे मोठे कार्यकर्ते हे सुद्धा या वारकरी मंडळींच्या सेवेशी सदैव हजर असल्याचं चित्र पाहावयास मिळतं। आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास आपण येथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा। आमचा हा चॅनल नजर चुकीने सबस्क्राइब करण्याचं राहून गेलं असेल तर कृपया आपल्याला विनंती आहे, आमचा हा दक्ष टाइम्स 24 लाईव्ह हा चॅनल आपण सबस्क्राइब करा, आयकॉन बेल दाबा, आपली कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा। धन्यवाद।